तर आपण हे करूया. ऑपरेटरवर जे तुमच्या स्फेरिकल हार्मोनिक्स सारखे आहेत. स्फेरिकल हार्मोनिक्स y चे टेन्सर प्रोडक्ट घ्या, जिथे L हे 1 M1 Y1 M2 आहे. तर ते काही नसून ही एक ताणलेली अवस्था आहे. हे ताणलेली अवस्थेसारखे आहे. ताणलेली अवस्था हे फक्त अनकपलचे एक स्क्वेअर असेल. हे कोएफिशियंट सह अनकपल स्टेट प्रोडक्ट आहे. ते पुन्हा लिहा आणि तुम्हाला x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर प्लस 2ix y मिळेल आणि ते थीटा आणि फायच्या दृष्टीने टर्म्स पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करा. तुम्ही असे केल्यास तुम्ही ते नॉर्मलायझेशन पर्यंत दाखवता. ते y2 आहे. तर रँक 2चा टेन्सर Q हा कंपोनंट +2 वरून -2 वर जाईल. तुम्ही रँक 1च्या 2 अपरिवर्तनीय टेन्सरच्या टेन्सर प्रोडक्टमधून तयार करू शकता. आम्हाला हे स्फेरिकल हार्मोनिक y2 च्या प्रमाणात आहे, त्यामुळे या K, Q आणि L, M मध्ये साम्य आहे एवढेच मी तुम्हाला प्रेरित करण्याचा प्रयत्न करत आहे. आपण येथे आणखी एक पाऊल करू शकता. लॅडर ऑपरेशन करा आणि समान रँक 2 टेन्सर कंपोनंट 1 जा आणि तुम्ही हे दाखवू शकता. त्यामुळे कृपया यापैकी काही डेटा तपासा, परंतु 2 व्हेक्टरपासून बनवलेल्या कोणत्याही आर्बिटरी टेन्सर्सची पोझिशन वेक्टरमध्ये स्फेरिकल हार्मोनिक्सचा 1 ते 1 करस्पॉन्डन्स आहे हे दाखवण्यासाठी हे सोपे आहे. त्यामुळे एक करस्पॉन्डन्स आहे आणि आपण पोझिशन व्हेक्टरसाठी स्पष्टपणे सत्यापित करू शकता. हे खरंच तुम्हाला नॉर्मलायझेशन पर्यंत y2 देत आहे आणि लॅडर ऑपरेशनद्वारे हे कसे करावे हे आपल्याला माहिती आहे. तुम्हाला ते येथे कसे ऑपरेट करायचे हे माहित आहे आणि रँक 2 टेन्सरचे इतर कंपोनंट्स असेच असतील असे तुम्ही थेट म्हणू शकता. याचे काय होईल? मी 0, 1 आणि 2 लिहिले आहेत. मायनस काय होईल? 1 आणि -2. ते फक्त तुमचे ई ला आय फाय मध्ये बदलतील आणि ई ला आय फाय मध्ये बदलतील. जेव्हा तुम्ही हे -1 कराल तेव्हा हे ई ते -आय फाय होईल. सबस्क्रिप्ट हा Q, सुपरस्क्रिप्ट हे K आहे आणि जर सबस्क्रिप्ट -2 असेल तर ही ई ते -2 आय फाय होईल. विस्तृतपणे मी एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला आहे. येथे रँक 1 A आणि B च्या अपरिवर्तनीय टेन्सरपर्यंत 2 व्हेक्टर टेन्सर प्रोडक्ट घ्या. 2 कंपोनंट हे क्षुल्लकपणे स्क्वेअर घेत आहे जे आम्ही पोझिशन मध्ये पाहिले आहे. येथे तो स्ट्रेच स्टेट कंपोनंट घेत आहे. एक कंपोनंट घ्या, फक्त त्यांचा मल्टिप्लाय करा आणि तेच तुम्हाला 2 कंपोनंट देईल. तुम्हाला 1-2 कंपोनंट करायचे असल्यास तुम्हाला CG कोएफिशियंट लागू करावा लागेल. तुम्ही ते स्टेटसाठी करा. 2 स्पिनसाठी तुम्ही स्टेट CG कोएफिशियंट करता. हा आणखी एक एक्सरसाइज आहे. तीच गोष्ट इथेही लागू होईल आणि तुम्हाला याची खात्री करावी लागेल. हे एकूण M हे 1 आहे. हे एकूण Q तुम्हाला देण्यासाठी Q1 + Q2 जोडले पाहिजेत. Q हे महत्वाचे आहे. नेमके काय होत आहे म्हणून कृपया पडताळणी करा आणि टेन्सर ऑपरेटर्सचे अरेड्युसिबल टेन्सर्सचे टेन्सर प्रोडक्ट हे असेच आहे असे समजण्यासाठी हात मिळवा. तुम्ही प्रोडक्ट घ्या, तुम्ही ते कमी करू शकता. आपण या बाजूला उत्पादने घेतल्यास जे लिहिले आहे ते कमी करण्यायोग्य कंपोनंट्सची एक अविभाज्य स्टेट आहे आणि कमी करता येणारे घटक रेसेड्युसिबल टर्म्स कंपोनंट्सच्या संदर्भात पुन्हा लिहिले जाऊ शकतात आणि यापैकी प्रत्येक कमी करण्यायोग्य कॉम्बिनेशन मध्ये कमी करण्यायोग्य कंपोनंट्सचे काही लिनियर कॉम्बिनेशन आहे. हे तुमचे रो CIJs आहेत. ही बाजू बनलेली आहे जे त्या CIJ चे काही लिनियर कॉम्बिनेशन असेल जे मी लिहिले आहे. जी हे CIJ - CJI XIJ चे एक लिनियर कॉम्बिनेशन आहे. CIJ + CJI - चे लिनियर कॉम्बिनेशन आहे. म्हणून मी लिहिलेल्या या गोष्टी आहेत आणि मी ज्या ठिकाणी हे दिले त्या ठिकाणी हे पडेल. एकदा आपण हे केल्यावर आपण हे करू शकता. हे असे काहीतरी आहे जे मी आधीच टीके
क्यू सांगितले आहे. आम्ही हे k=1 साठी केले, पण तुम्ही या टेन्सर उत्पादनांकडे पाहू शकता आणि असा युक्तिवाद करू शकता की रँक केच्या कोणत्याही क्यूव्या कंपोनंटच्या टेन्सर्सचे कम्युटेटर बीजगणित हे नेहमी निकालाचे सॅटिस्फाय करेल. अतिशय सुरेखपणे तुम्हाला अशा अनेक गोष्टी माहीत आहेत ज्या पूर्णपणे विघटन केल्यासारख्या दिसतात, पण तुम्ही या CG कोएफिशियंटचा वापर करून आम्हाला जे माहीत आहे त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकता. ठीक आहे, म्हणून आम्ही काय केले याचा सारांश घेणे. तुम्ही 2 वेक्टर किंवा 2 टेन्सर, 2 इरेड्युसिबल टेन्सर्सचे प्रोडक्ट घेऊ शकता आणि आपण निराकरण करण्याचा प्रयत्न करू शकता. नंतर हे प्रोडक्ट डाव्या बाजूला औपचारिकपणे कमी करण्यायोग्य टेन्सर आहे, परंतु तुम्ही त्यांचे निराकरण करू शकता. Q+S सह CG हे मी लिहिले आहे. ठीक आहे, मग हे मी k=1 साठी स्पष्ट केले आहे आणि आधीच्या स्लाइडमध्ये R समान आहे. तर हा निवडीचा नियम आहे. हे प्रमेय प्रत्यक्षात सिद्ध करू शकतो जे M आणि J' M' या 2 कोणीय संवेग स्टेटमधील श्रेणी K आणि Q च्या इरेड्युसिबल टेन्सरचा हा मॅट्रिक्स एलिमेंट आहे. आपण हे औपचारिकपणे सिद्ध करू शकता. हे CG कोएफिशियंटवर अवलंबून आहे. याचा अर्थ काय? जर CG कोएफिशियंट M+Q ही बाजू एक अनकपल स्टेट आहे, ही बाजू कपल स्टेट आहे. ठीक आहे, त्यामुळे M+Q हे M' नसल्यास ते CG कोएफिशियंट 0 होणार आहे. त्याचबरोबर हा मॅट्रिक्स एलिमेंट शून्यावर ठेवता येतो किंवा रँक 2चा क्वाड्रपोल मोमेंट टेन्सर किंवा मॅट्रिक्स घटक असलेल्या व्हेक्टरसाठी तुम्ही प्रयोगकर्त्याला सांगू शकता असे परिवर्तन तुम्ही पाहण्याचा प्रयत्नही करू नका. ते 0 असेल इतके आम्ही त्यांना सांगू शकतो. ठीक आहे, फक्त कोणीय संवेग, मोमेंटम, बीजगणित आणि CG कोएफिशियंट आवश्यकतेवरून आपण त्यांना कोणते मॅट्रिक्स घटक सांगू शकतो किंवा कोणते परिवर्तन हे ऑपरेटर आहे जे प्रारंभिक स्थितीपासून अंतिम स्थितीत परिवर्तन ट्रिगर करते. डायपोल क्षणासारख्या काही ऑपरेटरद्वारे ट्रिगर केलेले असे परिवर्तन आपण त्यांना सांगू शकतो किंवा डायपोल मोमेंट सारख्या काही ऑपरेटरद्वारे परिवर्तन केले गेले तर आपण पाहू शकत नाही कारण ते CG कोएफिशियंट 0 आहे. तर उदाहरणार्थ स्केलरसाठी जर समजा हा स्केलर ऑपरेटर ज्याला आपण काय म्हणू शकतो तर M हे मी डॅश असणे आवश्यक आहे. त्या मेट्रिसेस मध्ये फक्त डायगोनल घटकच शक्य आहेत. M' असणे आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे व्हेक्टर ऑपरेटरसाठी समजा मी M'(M+2) ठेवतो. जर समजा हे एक इरेड्युसिबल होते, रँक 1 चा टेन्सर Q+ किंवा -1 आणि 0 असेल, तुम्ही त्यात M जोडल्यावर मला प्राइम मिळायला हवे, बरोबर. जर मी M' असे ठेवले तर M+3 ट्रॅव्हली 0 होईल असे म्हणूया. यातील काही मॅट्रिक्स एलिमेंट्स, यातील काही परिवर्तन एलिमेंट्स तुम्ही या विग्नर इकार्ट थेरमवरून वाद घालू शकता. मी ते येथे या अभ्यासक्रमात सिद्ध करत नाहीये, परंतु तुम्ही या स्टेटसह वेक्टर तयार करू शकता. माफ करा, ऑपरेटर स्टेटसह, जे मी आता केले नाही, परंतु जर तुम्ही ते पद्धतशीरपणे केले तर तुम्ही हे थेरम सिद्ध करू शकता. या मॅट्रिक्स एलिमेंटची माझ्याकडे कोणतीही माहिती नाही, ज्याला आपण काही कमी केलेले मॅट्रिक्स एलिमेंट म्हणतो, ज्यामध्ये मी कोणत्या ऑपरेटरकडे पाहत आहे याबद्दल माहिती आहे आणि फक्त प्रारंभिक स्टेट आणि अंतिम स्टेट याचा एकूण कोणी संवेग पाहतो. ही माहिती माझ्याकडे नाही, पण निश्चितपणे CG कोएफिशियंट माझ्याकडे माहिती आहे. त्यामुळे तो प्रकार मला सांगतो की CG कोएफिशियंटमधून कोणता एलिमेंट 0 असेल, कोणते एलिमेंट 0 नसतील हे मी सांगू शकतो. पण जर मी तुम्हाला विचारले तर मला सांगा की अचूक कोएफिशियंट, अचूक मॅट्रिक्स एलिमेंट काय आहे तुम्हाला देणे आवश्यक आहे. समजा मी तुम्हाला 1 0 चे T उत्तर दिले. समजा मी तुम्हाला सांगतो की प्रयोगकार मला M' आणि MT च्या 1 साठी सांगतो,
0 हा एलिमेंट आहे, मी हेच मोजते. मी ते मेजरमेंट या अज्ञात कॉन्स्टंटच्या ऐवजी येथे ठेवू शकतो, तर मी इतर एलिमेंट करू शकतो. या विग्नर इकार्ट थेरमची पॉवर आहे. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला काही उदाहरणे देतो. वरील थेरम वापरून आपण पाहू शकतो की स्केलर ऑपरेटरचे मॅट्रिक्स एलिमेंट फक्त डायगोनल्स असले पाहिजेत. हे मी तुमच्यासाठी आधीच मांडले आहे. डायगोनल नसलेला एलिमेंट 0 आहेत. समजा मी तुम्हाला व्हेक्टर ऑपरेटरच्या झेड कंपोनंटसाठी मॅट्रिक्स एलिमेंट देतो. उत्तर काय आहे ते मी सांगतो. तुम्ही त्याच व्हेक्टर ऑपरेटरचा एक्स कंपोनंट ठरवू शकता. तिथे तुम्ही हे विग्नर इकार्ट थेरम वापरू शकता, जेथे गुणोत्तर फक्त सीजी कोएफिशिएंट गुणोत्तरांवर डिपेंड असतात. म्हणून मी हे तुमच्यासाठी सोडतो. समजा मी तुम्हाला हे उत्तर दिले, तर डायपोल मोमेंट सांगूया. मी तुम्हाला डायपोल मोमेंट के देतो. 1 क्यू हे शून्याच्या इक्वल आहे. मी तुम्हाला काही व्हॅल्यू म्हणून उत्तर देतो, काही कॉन्स्टंट के किंवा काहीतरी. मग मी तुम्हाला विचारतो की तुम्ही 1 साठी +1 क्यू समान +1 शोधू शकता. तुम्हाला हे करता येईल का? दिले ते ठीक आहे, तर हा आपल्यासाठी प्रश्न आहे. मला हे लिहू दे. म्हणून विग्नर इकार्ट थेरम तुम्हाला सांगते की जर तुम्हाला शोधायचा असेल तर हा तो भाग आहे जो डिपेंडंट आहे, ज्याला मी कमी केलेले मॅट्रिक्स एलिमेंट म्हणतो. हे प्रयोगाद्वारे दिले जाते, पण तुमच्याकडे सीजी कोएफिशिएंट जे प्राइम के सेमीकोलन एम प्राइम देखील आहे. मी चूक केली का? हे ठीक आहे, पण आपण ते कोणत्याही प्रकारे करू याने फरक पडतो. तर आपण हे अशा प्रकारे लिहू शकता. ठीक आहे, हे आम्हाला सीजी कोएफिशिएंटच्या मोजणीद्वारे माहित आहे. यासाठी आम्हाला प्रायोगिक तत्वावर कार्य करण्याची आवश्यकता आहे. येथून आपण असे म्हणू शकतो की 0चा जे प्राइम एम प्राइम 0 चे टी आहे. ठीक आहे, जे एम डेल्टा एम एम प्राइम डेल्टा जे प्राइम असेल. हे आयडेंटिटी ऑपरेटर सारखे आहे. स्टेट ऑर्थोगोनल आहेत, त्यामुळे ते चांगले होऊ द्या. त्यामुळे स्केलर ऑपरेटर स्केलरसाठी फक्त डायगोनल एलिमेंट योगदान देतील. हा एक स्केलर आहे जो रँक 0 टेसर आहे. तर आता आपण वेक्टरसाठी हे करू. मी हे वेक्टरसाठी केले तर समजा मी तुम्हाला येथे काही नंबर दिला, तर मी त्याला काही कॅपिटल ए म्हणूया. हे प्रयोगाद्वारे दिले जाते. समजा मी उत्तर दिले, तर प्रयोगकर्त्याने मला विचारत आहे की तुम्ही मला सांगू शकता की एक जे एम काय आहे. तो म्हणतो की मी डायपोल मोमेंटचा झेड कंपोनंट मोजू शकतो, पण एक्स एलिमेंट किंवा वाय एलिमेंट कसे मोजायचे हे मला माहीत नाही. पण हे एक्स एलिमेंट नाही. हे काय आहे? हे एक्स प्लस आय वाय चे मायनस आहे. तुम्ही मोजल्यानंतर तुम्ही देखील करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही हे काय आहे हे देखील शोधू शकता. जर तुम्हाला दोन्ही सापडले तर तुम्ही एक लिनियर कॉम्बिनेशन घेऊ शकता आणि डायपोल मोमेंटचा एक्स कंपोनंट कोणता आहे हे निर्धारित करू शकता. तुम्ही वाय कंपोनंट घेऊ शकता. तर माझा प्रश्न विग्नर इकार्ट थेरम टर्म्स आणि एच्या अटी निर्धारित करण्याचा आहे. हे काय? ठीक आहे, मी हे तुमच्यासाठी सोडतो. आपल्याला अशाच काही एक्सरसाइज प्रॉब्लेम असतील. हे करा. हे दोन्ही जनरल पद्धतीने सारखे नसतील. आणि मग तेथून मी डायपोल मोमेंट ऑपरेटरचा एक्स कंपोनंट आणि डायपोल मोमेंट ऑपरेटरचा वाय कंपोनंट काढतो. तुम्ही या एम प्राइमची काही विशिष्ट व्हॅल्यू देखील घेऊ शकता आणि ते देखील करू शकता. तर इथे प्रत्यक्षात तोच एम आहे, नाहीतर 0 असेल. तर ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही हात लावून तपासावी अशी माझी इच्छा आहे. कारण इतर बहुतेक कोर्सेसमध्ये प्रारंभिक स्टेटपासून अंतिम स्टेटमध्ये असे परिवर्तन शक्य आहे की नाही हे शोधण्यासाठी तुम्हाला लगेच विचारले जाईल. क्वाड्रपोल मोमेंट ऑपरेटर किंवा इतर ऑपरेटर्सच्या उपस्थितीत आणि तुम्हाला कोणत्या रँकचा अपरिवर्तनीय टेसर काय आहे हे माहीत असणे आवश्यक आहे. मगच
तुम्ही ते निर्धारित करू शकता। किमान तुम्ही म्हणू शकता की ते 0 आहे की 0 आहे। अचूक व्हॅल्यू निर्धारित करू शकत नाही कारण कमी मॅट्रिक्स एलिमेंट प्रायोगिकाला द्यावा लागतो, परंतु तुम्ही कंपोनंटचे गुणोत्तर शोधू शकता। आपण कंपोनंट्सचे गुणोत्तर का शोधू शकता? हा कमी केलेला मॅट्रिक्स एलिमेंट कंपोनंट्स पासून इंडिपेंडंट आहे, क्यू पासून इंडिपेंडंट आहे किंवा चुंबकीय क्वांटम संख्यांपासून इंडिपेंडंट आहे। त्या सर्व मॅग्नेटिक क्वांटम संख्या आणि क्यू डिपेंडन्स केवळ CG कोएफिशियंट आहे। म्हणून एकदा मी एका विशिष्ट रँकिंगसाठी एका कंपोनंटसाठी उत्तर दिले, त्यातील कंपोनंट केवळ या कॉन्स्टंट वेळा CG कोएफिशियंटवर डिपेंडंट असतात, म्हणून ते केवळ त्या कॉन्स्टंट वेळेच्या फरक CG कोएफिशियंटवर डिपेंडंट असतात। हे खूप प्रभावी आहे। एका कंपोनंटने उत्तर दिल्यास प्रयोगवादी तुम्हाला 5 कंपोनंट असलेल्या रँक 2 टेन्सरसाठी देतो। जर त्याने तुम्हाला एक कंपोनंट उत्तर दिले तर कंपोनंटपैकी एकाने 2Q हे 2Q क्रमांक घेऊ द्या, तो तुम्हाला उत्तर देईल। तुम्ही हे विग्नर एकार्ट थेरम वापरून उर्वरित सर्व 4 निश्चित करू शकता, कारण हा कॉन्स्टंट त्या प्रयोगवादी डेटामधून निश्चित केला जातो आणि हे टेन्सरच्या कंपोनंट्सपासून किंवा स्टेटच्या मॅग्नेटिक क्वांटम संख्यांपासून इंडिपेंडंट आहे। ती सर्व माहिती फक्त CG कोएफिशियंट आहेत। आपण ते सर्व निश्चित करू शकता आणि ही विग्नर इकार्ट थेरमची पॉवर आहे, जिथे आपण स्टेटवर टेन्सर ऑपरेटरची रचना करतो आणि स्टेट्सवर टेन्सर ऑपरेटर पुन्हा CG कोएफिशियंटच्या संदर्भात निराकरण केले जाऊ शकते। हे खरोखर सुंदर आहे। हे सिद्ध करण्याचा हा मार्ग आहे, परंतु आता मी आपल्यासाठी थेरम म्हणून सांगतोय। तर क्वाड्रपोल टेन्सर रँक 2 आहे आणि असे बरेच ॲप्लिकेशन्स आहेत जे तुम्ही जेव्हा न्यूक्लिअर फिजिक्स करता तेव्हा तुम्ही ते शिकण्यास सुरुवात कराल, आणि पार्टिकल फिजिक्स जिथे तुम्ही विग्नर एकार्ट थेरम वापरू शकता की प्रक्रिया B+C वर जात आहे की नाही, त्या प्रक्रियेला परवानगी आहे की नाही। जर परवानगी असेल तर त्या विखुरलेल्या क्रॉस सेक्शनचे गुणोत्तर काय आहे, यापैकी अनेक कल्पना चित्रात येतील। म्हणून मला इथे थांबू दे।